तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। आता नेमकं काय घडणार, कसं घडणार हे सगळं जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आता आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे की ईश्वरीला होणार अर्णववरच्या प्रेमाची जाणीव। आता ती कशी होणार, तर प्रेम म्हटलं की सगळ्यात पहिली गोष्ट आली ती म्हणजे जेलसी। आणि आता लावण्या सतत अर्णवच्या जवळ करत असल्यामुळे ईश्वरीला आता जेलसी व्हायला लागते। आता नेमकं काय घडतं, कसं घडतं हे सगळं जाणून घेण्यासाठी आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आता आपण इथे पाहिलं होतं की इशूला अर्णवला सॉरी म्हणायचं असतं आणि त्यासाठी आता ती खूप सारे प्रयत्न करत असते। तिने छान असं सँडविचवरती सॉरी लिहून आणलेलं असतं, पण बरोबर त्यावेळी लावण्य येते आणि लावण्या अर्णवला ऑफिसला जाण्यासाठी फोर्स करू लागते आणि त्यामुळे आता इशूने बनवलेलं सँडविच हे खाण्याचं अर्णवचं राहूनच जातं। त्यानंतर मग आता इशू ही विचार करू लागते की आता काय बरं करता येईल। त्यावेळी इशूला सुचतं की आपण अर्णवला एक काम करू शकतो, टिफिनमध्ये सॉरी असं लिहून देऊ शकतो आणि थँक्यू सुद्धा। मग आता इशू लगेचच किचनमध्ये जाते। अर्णव हा वरती तयार व्हायला गेलेला असतो, तोपर्यंत इशू ही लगेचच आता विमलला सांगत असते की विमलताई, आपल्याला अर्णव सरांसाठी टिफिन बनवायचा आहे। त्यावर विमल म्हणते, मॅडम अहो तुम्ही कशाला करताय, मी आहे ना, मी करते सगळं। त्यावर इशू म्हणते, अहो नाही थांबा तुम्ही थांबा, मी करते। आणि मग आता विमलला ती विचारते, मी फक्त तुम्हाला सांगेन तशी मदत तुम्ही कराल ना। विमल म्हणते, हो तुम्ही जे सांगाल ते मी करून देते ना तुम्हाला। मग आता इशू विमलला पटापट कांदा, टोमॅटो, मिरची या सर्व वस्तू कापायला सांगते आणि त्यानंतर आता ती अर्णवच्या आवडीचा मस्त पदार्थ तयार करते। आता टिफिन रेडी झाल्याच्या नंतर ती विमलला सांगते, विमलताई मला ना एक मस्त कलरफुल पेपर आणून द्या आणि पेन। त्यावर विमल म्हणते, पेपर आणि पेन? त्यावर इशू म्हणते, जा घेऊन तर या। मग आता विमल जाऊन मस्त पेपर आणि पेन घेऊन येते आणि ईश्वरीला देत म्हणते, मॅडम पेपर आणि पेन। त्यावर इशू म्हणते, थँक्यू। आणि मग इशू आता त्या पेपरवरती लिहित असते, अर्णव सर थँक्यू सो मच। काल तुम्ही माझ्याबद्दल जे काही बोललात ना ते इंटरव्ह्यूमध्ये, खरं तर ते सगळं मला खूप आवडलं, पण अहो मला अचानक नंतर तुमचे भास व्हायला लागले आणि मी माझ्या भासाजवळ बोलत होते की आता मला सारखं असं म्हणू नका, आणि बरोबर त्याच वेळी तिथे तुम्ही आला होतात। मला वाटलं की तुम्ही माझा भासच आहात आणि बघा ना, मी तुम्हाला चिमटासुद्धा काढला, आठवतोय ना। आता इशू हे सगळं लिहिते आणि तो डब्यामध्ये ती चिठ्ठी ठेवते आणि टिफिन घेऊन बाहेर आलेली असते। तोपर्यंत अर्णवची गाडी निघून जाते। आता इशूचा मूड पार डाऊन झालेला असतो। त्याबरोबर मग मामा इशूला म्हणतो, काय ग नवऱ्यासाठी डबा घेऊन आलेली होतीस असं वाटतंय? त्यावर इशू म्हणते, हो ना मामा, पण हे गेले। त्यावर मग मामा इशूला सांगतो, अगं मग तूही जा। इशू म्हणते, म्हणजे? त्यावर मामा सांगतो, अगं ऑफिस आपलंच आहे, तो गेलाय तर तू जाऊ शकत नाही का? तू ऑफिसला जा आणि तिथे तुझ्या नवऱ्याला डबा दे। त्यावर इशू म्हणते, खरंच मामा? त्यावर मामा म्हणतो, अर्थात। त्यावर इशू म्हणते, ठीक आहे मामा, मी लगेच निघते। आणि मग आता इशू पटकन तिच्या रूममध्ये येते, रूममधून तिची पर्स घेते, मोबाईल घेते आणि लगेचच आता खाली येऊन टिफिन घेऊन ती आता अर्णवच्या ऑफिसला जाण्यासाठी निघालेली असते। आता ती सुद्धा खुश असते, कारण बरेच दिवसांनंतर ती आज ऑफिसला जाणार असते। मग आता इशू ही अंजलीला सांगते, अंजलीताई मी ऑफिसला जाते यांना टिफिन द्यायला। अंजली सुद्धा खुश होते आणि इशूला म्हणते, जा त्या बहाण्याने ऑफिसमधले सगळे स्टाफसुद्धा तुला भेटतील। त्याबरोबर इशू म्हणते, हो ना, मी सुद्धा नोकरी सोडल्यानंतर किती दिवस झाले सगळ्यांना भेटले नाहीये। त्याबरोबर आता इथे लावण्या आणि अर्णव हे दोघंजण काम करत असतात। आता लावण्या हिला अर्णवच्या जवळ यायला संधी मिळत नसते आणि आज अर्णव ऑफिसमध्ये आल्यामुळे लावण्याला ती संधी मिळालेली असते। आता लावण्या अर्णवचं लग्न झालंय हे माहिती असताना सुद्धा अर्णवच्या खूपच जास्त जवळ आलेली असते आणि आता नेहमीसारखंच ती अर्णव बरोबर काम करत असते। आता अर्णवला तर ह्या सर्व गोष्टी अगदी नॉर्मल कॅज्युअल वाटत असतात, कारण या आधी सुद्धा लावण्या त्याच्याबरोबर हे असंच वागायची। पण आता लावण्याच्या मनात चुकीचे इंटेन्शन्स आहेत ही गोष्ट मात्र अर्णवच्या लक्षात आलेली नसते, कारण तो त्याच्या कामामध्ये अगदीच व्यस्त असतो, मग्न असतो। पण लावण्याचं लक्ष कामात कमी आणि भलत्या गोष्टींवरती जास्त असतं। आता अर्णव हा लावण्याला विचारत असतो, लावण्या तू म्हणत होतीस ते डिझायनर्स अजून आलेले कसे नाहीयेत? त्यावर लावण्या म्हणते, यार मी कोऑर्डिनेट केलंय,
लवकरात लवकर ते पोहोचतीलच. त्याबरोबर अर्णव म्हणतो प्लीज लवकर यायला सांग त्यांना. त्यावर लावण्या म्हणते हो, तोपर्यंत मी तुला बाकीच्या दुसऱ्या डिझाईन्स दाखवून घेते, आपण त्यांच्यावर डिस्कस करूया, कलर कॉम्बिनेशन ठरवूया. त्यावर अर्णव म्हणतो हो ऑफकोर्स. आणि मग आता लगेचच लावण्या ही अर्णवला म्हणते तुझीच PC वापरूया का. त्यावर अर्णव म्हणतो हो चालेल. मग आता लावण्या ही मुद्दामून अर्णवच्या खूपच जास्त जवळ आलेली असते आणि आता ती अर्णवच्या PCवर काम करण्याच्या बहाण्याने, अर्णवच्या PCमध्ये बघण्याच्या बहाने अर्णव जवळ येते, अर्णवच्या खांद्यावरती हात ठेवते, अर्णवकडे एकटक बघत असते आणि म्हणत असते ए यार तू फक्त माझा आहेस आणि फक्त माझाच राहशील. माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि कायम तुझ्यावरच राहील. मी जितकं तुझ्यावर प्रेम करते ना तितकं कोणीच नाही करू शकत रे. तर आता इतक्यात इशू ऑफिसला पोहोचलेली असते. इशू खूप उत्साहाने अर्णवच्या ऑफिसला आलेली असते, पण समोर तिला जे दृश्य दिसतं ते दृश्य बघितल्याच्या नंतर मग मात्र आता इशूला खूपच जास्त विचित्र आणि वाईट वाटलेलं असतं. इशू म्हणत असते हे सगळं. मग आता इशू विचार करते की मी थेटच जाते. परत ती विचार करते की नाही नको, मी असं डायरेक्ट आतमध्ये जाणं चुकीचं आहे आणि मुळात जर ही गोष्ट अर्णव सरांना आवडली नसती तर त्यांनी तिला टोकलं असतं. मग इशू आता नॉक करते पुन्हा बाहेर जाऊन. त्याबरोबर अर्णवला वाटतं कोणीतरी स्टाफच आहे. मग अर्णव हा कम इन असं म्हणतो. आता अर्णवने कम इन म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी इशू आलेली असते. आता इशूला बघून अर्णव म्हणतो अरे मिसिंदर तुला नॉक करायची काय गरज होती, आपलंच ऑफिस आहे, तू डिरेक्टली आत यायला हवं होतंस. त्यावर इशू म्हणते नाही मला वाटलं तुम्ही काही महत्त्वाचं काम करत असाल. आता मुद्दामून हे वाक्य ती लावण्याकडे बघून म्हणते. त्यावर लावण्या म्हणते ऑफकोर्स महत्त्वाचंच काम करत होतो, दिसलं असेलच ना तुला. त्यावर अर्णव लावण्याकडे बघतो तर लावण्या म्हणते म्हणजे बघतेस ना ती महत्त्वाचंच काम करतोय की आपण. मग अर्णव तिला काही बोलत नाही. तर इकडे इशू ही अर्णवला म्हणत असते मी तुमच्यासाठी टिफिन घेऊन आली. टिफिन. त्याबरोबर आता अर्णव इशूला सांगतो ठेव ना तिथे. इशू टिफिन ठेवून घेते. तर आता ती मनात विचार करायला लागते की मी आल्यावर लावण्या यांच्यापासून लांब झाली म्हणजे नक्कीच यांनीच लावण्याला लांब व्हायला सांगितलं असेल मी आली हे कळल्यावर. अर्णव हा इशूला सांगतो मिसिंदर अगं सध्या ना मला खरोखर खूप कामं आहेत, मी एक काम करतो, मी नंतर माझं हातातलं काम झालं की खाऊन घेतो, तू गेलीस तरी चालेल. आता अर्णव हा इशूला साधं बसायला सुद्धा सांगत नाही, तू गेलीस तरी चालेल असं सरळ म्हणून टाकतो. इशू म्हणते अहो असं काय करताय, मी खरोखर एवढं चांगलं जेवण बनवलंय तुमच्यासाठी, अगदी तुमच्या आवडीप्रमाणे सगळा स्वयंपाक केलाय, एकदा कमीत कमी उघडून तरी बघा डबा. त्याबरोबर अर्णव म्हणतो मिसिंदर खरंच मला वेळ नाही आहे, मी खाईन नंतर. आता खरं तर अर्णवने ती चिठ्ठी वाचावी यासाठी इशूची एवढी तळमळ चाललेली असते. अर्णव म्हणतो मिसिंदर प्लीज मी सांगतोय ना तुला की मला कामं आहेत म्हणून, तू का ऐकत नाही आहेस. आधीच एकतर इतके दिवस घरी राहिल्यामुळे माझी कामं खूप पेंडिंग राहिलेली आहेत, काही कामं पोस्टपोन झालेली आहेत, आज ऑफिसला आलोय तर मला ते सगळं कव्हरअप करायचंय, तू उगाच माझा वेळ वेस्ट करू नकोस जेवणा वगैरे मध्ये, प्लीज तू जा. आता अर्णवने हे असं बोलल्यावर इशूला खूप वाईट वाटतं, तिला दुःख झालेलं असतं. तर आता लावण्याला मात्र अर्णवने इशूला चांगलं खडसावल्याचा खूपच जास्त आनंद झालेला असतो. आता इशूचा चेहरा पडतो आणि इशू म्हणते ठीक आहे मी इथे टिफिन ठेवलाय, मी निघते. आणि त्याच्यानंतर आता ती ऑफिसच्या बाहेर पडलेली असते. आता मनातल्या मनात इशू म्हणत असते कदाचित मी ऑफिसला आलेलं अर्णव सरांना आवडलं नाही म्हणूनच ते माझ्यावरती इतके चिडले. पुन्हा जर कधी ते डबा विसरले तर मी नाही येणार त्यांच्यासाठी टिफिन घेऊन ऑफिसला. आज मला सॉरी म्हणायचं होतं म्हणून मी टिफिन घेऊन आले. त्याबरोबर आता ती विचार करते जाऊ देत ना, जे झालं ते झालं, मला सॉरी आणि थँक्स म्हणायचं होतं ते मी त्या चिठ्ठीमध्ये लिहून ठेवलेलं आहे. अर्णव सर नक्की ती चिठ्ठी वाचतील आणि त्यांना कळेल मला काय म्हणायचं होतं ते, असा विचार करत ती घरी येते. आता घरी आल्याच्या नंतर इशू ही अर्णव घरी येण्याचीच वाट बघत असते. तिला असं झालेलं असतं अर्णव सरांनी टिफिन खाल्ला असेल का, टिफिन खाताना त्यांना ती चिठ्ठी सापडली असेल का, त्यांनी ती चिठ्ठी वाचली असेल का, चिठ्ठी वाचली असेल तर अर्णव सरांना काय वाटलं असेल, अर्णव सरांनी माझं सॉरी एक्सेप्ट केलं असेल का, अर्णव सरांना मी बोललेलं थँक्यू आवडलं असेल का वगैरे वगैरे. आता इशू वाट बघत बसलेली असताना अर्णवला यायला बरोबर उशीर होतो त्या दिवशी. आता अर्णव घरी आल्याबरोबर इशू ताबडतोब जाऊन त्याच्या हातातली बॅग घेते आणि त्याला म्हणते या बसा. त्याबरोबर आता अर्णव येऊन बसतो. इशू त्याला पाणी देते. अर्णव हा टिफिनबद्दल काहीच बोलत नसतो, इशूने लिहिलेल्या सॉरीबद्दल आणि थँक्यूबद्दलही काही बोलत नसतो. मग आता इशू समोरून अर्णवला विचारते दुपारी जेवलात. त्यावर अर्णव म्हणतो मिसिंदर हा काय प्रश्न आहे, दुपारी जेवलो म्हणजे अर्थात जेवलो. त्यावर इशू म्हणते मग टिफिन खाल्लात ना. त्यावर अर्णव म्हणतो ओ आय एम रिअली व्हेरी सॉरी मिसिंदर, ॲक्च्युली काय झालं ना, आमची एक महत्त्वाची मीटिंग होती
हॉटेल ग्रीन पार्क आहे ना तिथे. सो आम्ही तिथे गेलो होतो आणि तिथे गेल्याच्या नंतर मीटिंग संपल्यावर आम्हाला ऑफिसला यायला उशीर होणार होता. सो मग लावण्याने तिथेच आमच्यासाठी लंच मागवून घेतलं. त्यामुळे मग आम्ही दोघांनीही तिथेच बसून लंच केलं. तर त्यामुळे माझा टिफिन खायचा तेवढा राहूनच गेला. माझा टिफिन माझ्या गाडीत आहे. त्याबरोबर आता तो म्हणतो ओ माय गॉड, मी गाडीतनं टिफिन आणायला सुद्धा विसरलो. मी आलो टिफिन घेऊन. त्यावर इशू म्हणते नाही राहू द्या, मी सांगेन कोणाला तरी आणायला किंवा मी जाऊन स्वतः घेऊन येईन. त्यावर इशू म्हणते तुम्ही लावण्या मॅडम सोबत होत्या म्हणून टिफिन खायला विसरलात. त्यावर अर्णव म्हणतो हो अगं ॲक्च्युली ते जे रेस्टॉरंट आहे ना तिथे आम्ही पूर्वी नेहमी जायचो. मीटिंग्स वगैरे असायच्या तेव्हासुद्धा आणि त्याच्या आधीसुद्धा आम्ही कॉलेजला असतानासुद्धा तिथे जायचो जेवायला आणि आज खूप वर्षानंतर तिकडे गेलो. सो ती बोलली की इथे जेवूया म्हणून. तर मग मी सुद्धा नाही म्हटलं. त्याबरोबर आता इशू म्हणते तुम्ही कॉलेज टाईममध्ये सुद्धा एकमेकाबरोबर जेवायचात. त्यावर अर्णव म्हणतो अगं हो, अरे हो तुला सांगायचं राहून गेलं ना, मी आणि लावण्या कॉलेजपासून एकत्र आहोत. मी लावण्याला कॉलेजपासून ओळखतो. आता हे ऐकल्यावर इशू म्हणते कॉलेजपासूनची ओळख. त्यावर अर्णव म्हणतो हो. त्यावर इशू म्हणते बरं मग त्यावर अर्णव म्हणतो बरं बाय द वे मिस इंदौर, मी खूप दमून आलो आहे. मला ना आता सध्या फ्रेश होण्याची खूप गरज आहे आणि कडक कॉफीची सुद्धा. त्यावर इशू म्हणते हो तुम्ही वरती जाऊन फ्रेश होऊन घ्या, मी तुमच्यासाठी मस्त कडक कॉफी बनवून घेऊन येते. त्याबरोबर आता अर्णवच्या फोनवरती परत लावण्याचा फोन येतो. अर्णव फोन घेतो आणि विचारतो हा लावण्या बोल. त्यावर लावण्या म्हणत असते ए यार अरे विसरलास ना, मला ती आजच्या मीटिंगची फाईल तू देणार होतास, मला घरी जाऊन तिच्यावरती थोडं रिसर्च करायचं होतं. अर्णव म्हणतो लावण्या अगं आता मी घरी आलो. त्यावर लावण्या म्हणते इट्स ओके यार, तू घरी गेलास पण मी तर अजून घरी पोहोचलेली नाही आहे ना, मी ऑन द वे आहे. मी एक काम करते, मी घरी येते आणि तुझ्याकडून फाईल घेते. त्यावर अर्णव म्हणतो अगं पण आता ते लांब पडेल तुला सुद्धा, नाहीतर तू उद्या घेतली असतीस. लावण्या म्हणते ए यार वर्क इज फर्स्ट प्रायोरिटी ना. त्याबरोबर मग मात्र आता अर्णव म्हणतो ठीक आहे मग तू एक काम कर, तू ये. त्याबरोबर आता लावण्या ही घरी येत असते. ही गोष्ट अर्णव हा ईश्वरीला सांगतो की लावण्याला एक महत्त्वाची फाईल हवी आहे आणि त्यासाठी लावण्य घरी येते. ईश्वरी म्हणते ठीक आहे येऊ द्या की, आणि मग आता तुम्ही जा फ्रेश व्हा असं ती अर्णवला सांगते. आता अर्णव हा फ्रेश व्हायला जातच असतो इतक्यात त्याच्या फोनवरती लावण्याचा फोन येतो आणि लावण्य सांगते मी फाईल घ्यायला आली. अर्णव इशूला म्हणतो मी फ्रेश होईपर्यंत तू देऊन येशील का. इशू म्हणते हो. इशू आता लावण्याला फाईल देण्यासाठी खाली येते. त्यावेळी लावण्या ही इशूला म्हणत असते टिफिन खाल्ला का तुझ्या नवऱ्याने तुझा. काय ना शेवटी त्याने तुझ्याशी लग्न हे मजबुरी म्हणूनच केलेलं आहे आणि मजबुरीचं नातं कितीही चांगलं आहे कितीही उत्तम आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केला तरी शेवटी मजबुरी ही आयुष्यभर मजबुरीच राहते आणि नातं हे आयुष्यभर नातंच राहतं. मी बरोबर असल्यावर ARला कसलंच भान उरत नाही, ही गोष्ट आज तुला जाणवली असेलच. त्यावर ईश्वरी म्हणायला लागते अहो कालच्या इंटरव्ह्यूमध्ये बहुधा ऐकलं नाही आहात तुम्ही, माझा नवरा मोस्ट इलिजिबल बॅचलर होता मुंबईचा. अहो मुलींचं प्रेम होतं माझ्या नवऱ्यावर, मग त्यात एक तुम्ही सुद्धा असं समजेल की मी. तुम्ही विसरत असाल तर तुम्हाला आठवण करून देते. अहो 56 मुली, 56च काय त्याच्यापेक्षाही कितीतरी मुली माझ्या नवऱ्याच्या मागे पुढे आजही फिरत असतात, त्याच्यापैकीच एक तुम्ही सुद्धा. पण काय ना त्या मुलींना त्यांची जागा माहीत आहे आणि तुम्हाला ती माहीत नाही आहे. त्यामुळे मला वाटतं की तुम्हाला तुमची जागा काय आहे हे मीच सांगितलं पाहिजे. हे जे मंगळसूत्र बघताय ना, अर्थात तुम्हाला मंगळसूत्राची किंमत काय असते हे माहीत नसेलच तरीही सांगते. हे तुमच्या ARने माझ्या गळ्यात घातलं आहे आणि ते माझ्या लग्नाचा नवरा आहे. त्यामुळे कितीही मुलींबरोबर फिरले कितीही बाहेर काहीही केलं तरी शेवटी येणार तर घरी माझ्याजवळच आहेत ना. त्याबरोबर आता इशू फाईल लावण्याच्या हातात देते आणि आता निघालात तरी चालेल असं सांगते आणि ताबडतोब खोलीमध्ये निघून जाते. आता लावण्या इशूचा हा ॲटिट्यूड बघते आणि लावण्याला आश्चर्याचा धक्काच बसतो. लावण्या म्हणते ओ माय गॉड, ही मिडल क्लास मला हा एवढा ॲटिट्यूड देते, येतो कुठून हिच्यात हा इतका ओव्हर कॉन्फिडन्स आणि हा इतका ओव्हर ॲटिट्यूड. नाही काहीही झालं तरी हिचा हा ॲटिट्यूड मी लवकरात लवकर संपवूनच टाकणार आहे. AR खूप लवकर माझा असेल. त्यानंतर आता इशू ही वरती आलेली असते.
वरती येताना तिने आता अर्णवसाठी कॉफीसुद्धा आणलेली असते. आता इशू अर्णवच्या हातामध्ये कॉफी देते आणि तिच्या मनात आता विचारांचं चक्र सुरू झालेलं असतं. सकाळी तिने जे पाहिलेलं असतं ते तिच्या नजरेवरून जात नसतं. इशू विचारात हरवलेली असते आणि अर्णव हा इशूबरोबर बोलत असतो. तो इशूला विचारत असतो, मिस इंदौर, तुला माहिती आहे का आपलं समर कलेक्शन जे लॉन्च होतं आहे त्यासाठी काय काय नवीन डिझाईनचे अप्रुव्हल आलेत. मला तर वाटतं एकदा तू सुद्धा त्या डिझाईन्स बघून घे. नाही म्हणजे एकदा तू सुद्धा बघून घेतलंस की मला फायनल अप्रुव्हल देता येईल ना. आता अर्णव इशूबरोबर बोलत असतो खरा, पण इशूचं लक्षच नसतं. ही गोष्ट अर्णव नोटीस करतो. अर्णव इशूला म्हणतो, मिस इंदौर, तुझ्याशी बोलतोय मी, तुझं लक्ष कुठे आहे? त्यावर इशू म्हणते, तुमच्यावरच आहे, बोला ना तुम्ही. त्यावर अर्णव म्हणतो, नक्की तुझं लक्ष माझ्यावरच आहे? त्यावर इशू म्हणते, हो बोला ना. त्यावर अर्णव म्हणत असतो, आज ऑफिसमध्ये आम्ही खूप मजा केली असं म्हणतोय मी तुला. त्यावर इशू म्हणते, हो ऐकलं मी, तुम्ही म्हणालात मजा केली, छान वाटलं खरंच. त्याबरोबर अर्णव म्हणतो, आम्ही मजा केली असं म्हटलो मी ऑफिसमध्ये. त्यावर इशू म्हणते, हो तुम्हीच म्हणालात ना तुम्ही मजा केलीत. त्यावर अर्णव म्हणतो, हो बरोबर. आता खरं तर अर्णव असं रागाने म्हणतो कारण इशूचं त्याच्या बोलण्याकडे लक्ष नाही आहे. या गोष्टीचा त्याला राग येतो. पण आता इशूच्या डोक्यात काय येतं की अर्णव लावण्याबरोबर होता आणि अर्णव इतका खुश आहे ऑफिसवरून आल्यावर. अर्णव बरोबर आज लावण्य होती दिवसभर म्हणून अर्णव आज इतका खुश आहे. पण आता इशू असा विचार करत नाही की अर्णव मुद्दामून हे सगळं आपल्याला बोलतोय. आता इशूच्या मनामध्ये विचार यायला सुरुवात झालेली असते. दिवाळीच्या दिवशी वल्लरी मामी आणि लावण्या तिला म्हणालेल्या होत्या की तुझी लायकी नाही आहे ARची बायको होण्याची आणि हीच गोष्ट खरी आहे. त्याने तुझ्याशी लग्न केलंय ते फक्त मेहरबानी म्हणून. त्याच्यासारखा मुलगा नवरा म्हणून तुला मिळाला हे खरं तर तुझं नशीब चांगलं, पण ARचं नशीब मात्र खूप वाईट की त्याला तुझ्यासारखी अशी मिडल क्लास लो कॅटेगरीची गावंढळ बायको मिळाली. आता अर्णव हा विचार करायला लागतो, नेहमी नॉनस्टॉप बडबड करत असणारी ही मुलगी आज इतकी शांत का. अर्णव आता इशूकडे पुन्हा येतो आणि तो आता इशूला विचारतो की मिस इंदौर काय झालं. पण ईश्वरी मात्र तिच्याच विचारांमध्ये मग्न असते. तिला ऑफिसमध्ये घडलेला प्रकार सतत आठवत असतो. तिला आठवत असतं की अर्णव कसा ऑफिसमध्ये त्याच्या खुर्चीवरती बसला होता, काम करत होता आणि कशी लावण्या त्याच्या खूप जास्त जवळ होती, किती ती त्याच्या जवळ होती, कशी ती त्याला निहारत होती, कशी ती त्याच्याकडे एकटक पाहत होती आणि कशा पद्धतीने ती तिचं प्रेम अर्णववरचं व्यक्त करत होती तिच्या नजरेतून. आता या सर्व गोष्टी आठवून इशूला खरं तर खूपच जास्त त्रास होत असतो. पण आता ती हे कुणाजवळच बोलू सुद्धा शकत नसते. तिला पुन्हा त्याच गोष्टी आठवत असतात आणि या गोष्टीचा इशूला जास्त त्रास होत असतो की तिला त्याच गोष्टी आठवत आहेत. आता इथे ती विचार करते, जाऊ देत ना, मी कशाला उगाचच्या उगाच या सर्व गोष्टींचा इतका विचार करते. मी स्वतःला इतका त्रास करून घेण्याची खरोखर काहीच गरज नाही आहे. आणि तसंही सर नेहमी म्हणतात की त्यांनी माझ्याबरोबर जे लग्न केलं आहे ती फक्त त्यांची जबाबदारी आहे. मग त्यांनी माझ्याबरोबर जबाबदारी म्हणून लग्न केलेलं असताना मी उगाचच्या उगाच जास्त पॉझेसिव्ह होणं चुकीचं आहे. आणि मुळात मला हा सगळा त्रास होतोयच कशासाठी. मी तर त्यांना नवरा म्हणून एक्सेप्ट केलेलंच नाही आहे ना. मग मला या सर्व गोष्टींचा त्रास होण्याची सुद्धा गरज नाही आहे. काय होतंय का होतंय काहीच कळत नाही आहे. इशूचं अर्णववरती प्रेम तर झालेलं आहे, पण या गोष्टीची जाणीव अजून तिला स्वतःला झालेली नाही आहे. तिला सुद्धा कळत नाही आहे की नेमकं तिच्या मनामध्ये काय आहे आणि तिला आता काय होतं आहे. जेव्हा इशूला अर्णववरच्या प्रेमाची जाणीव होईल तेव्हा मग मात्र इशूसाठी सगळ्या गोष्टी ह्या अगदी सोप्या होऊन जातील. पण अजून तरी इशूला प्रेमावरची जाणीव झालेली नाही आहे. इशूला कधी होईल तिच्या प्रेमावरची जाणीव हे पाहणं खूपच जास्त इंटरेस्टिंग ठरणार आहे. त्यामुळे हे सगळं जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.